एसटी बँकेचा कारभार पुन्हा एकदा वादात आलाय। समोर आलेल्या एका अहवालावरून एसटी संघटनेच्या संदीप शिंदेंनी सदावर्तेंवर आरोप केले। त्यासाठी पाहूया हा एक रिपोर्ट। कष्टकऱ्यांच्या नावानं एसटी संप पुकारणाऱ्या सदावर्तेंनी एसटी बँकेची सत्ता ताब्यात घेतल्यानंतर बँकेचं वाटोळं केल्याचा आरोप एसटी कामगार संघटनेच्या संदीप शिंदेंनी केलाय। याबद्दल दाव्यानुसार सहकार आयुक्तांनी उच्चस्तरीय समिती नेमली होती। त्यात एसटी बँकेने सहकारी संस्था अधिनियम 1960 मधील तरतुदींचं उल्लंघन केलंय। त्यामुळे बँकेच्या आर्थिक स्थितीवर परिणाम झाला असून भविष्यात बँक अडचणीत येण्याची शक्यता वर्तवली गेली। रिझर्व्ह बँकेच्या तपासणीत कामकाजाबाबत आक्षेप आणि त्रुटी नोंदवल्यात। सूचनेनंतरही बँकेच्या संचालक मंडळाने आक्षेप आणि त्रुटी दूर केल्या नाहीत। बँकेच्या ठेवी, कर्ज, सीडी रेशो आणि एनपीए यामध्ये तफावत। एसटी बँकेच्या संचालक मंडळाची सखोल चौकशी करा आणि तात्काळ कायदेशीर कारवाईचंही अहवालात नमूद करण्यात आलंय। सदावर्तेंच्या ताब्यात ही बँक गेल्यापासून बँकेचं अक्षरशः वाटोळ झालेलं आहे। याच्यावरती आम्ही कृती समितीच्या वतीने एक मोठं आंदोलन केलं होतं सहकार आयुक्त कार्यालयावरती। सहकार आयुक्तांनी हायपॉवर कमिटी शहाजी पाटलांची नेमली। या शहाजी पाटलांनी जी कमिटी नेमली त्या कमिटीने सगळे रिपोर्ट्स निगेटिव्ह दिलेले असताना सुद्धा अजूनपर्यंत संचालक मंडळावरती कारवाई होत नाही आणि त्यामुळे त्यांच्यावरती कारवाई जर नाही झाली तर मग आम्ही आत्मदहनाचा त्या ठिकाणी इशारा देणार आहोत। 27 तारखेला माननीय सहकार आयुक्तांनी हे संचालक मंडळ बरखास्त केलं पाहिजे। या संचालकावरती फौजदारी गुन्हे दाखल केले पाहिजे आणि सदावर्ते आणि सदावर्तेंच्या सौभाग्यवतीला सुद्धा त्या ठिकाणी अटक झाली पाहिजे, अशा प्रकारची मागणी आमची आहे। सहकार विभागामध्ये एक कटके नावाचे आणि बघा लक्षात ठेवा शहाजी पाटील माझा तुम्ही कधी सुद्धा माननीय छगन भुजबळ साहेबांसारखा तुम्ही मला त्रास देऊ शकत नाही, लक्षात ठेवा। कारण आम्ही लक्षात ठेवा आम्ही तेवढ्या तोडीस तोड देण्यासाठी आणि सरकार कष्टकऱ्यांचं आहे, सरकार कष्टकऱ्यांचं आहे, सरकार कष्टकऱ्यांचं आहे शहाजी। त्याच्यानंतर अशा प्रकारची चुकीची गुस्ताखी, खोटे रिपोर्ट, बनवाबनवी, मी तर एवढं म्हणेल की ह्या खोट्या रिपोर्टवर गुन्हा सुद्धा दाखल केला जाऊ शकतो। याआधी शिंदेंच्या शिवसेनेचे नेते आनंद अडसुळांनीही सदावर्तेंच्या एसटी बँक कारभारावर गंभीर आरोप केले होते। आपल्याच नातलगांना मुख्य पदावर बसवून लाखोंचा पगार देण्यात आल्याचा दावा करत त्यांनी कारभारावर बोट ठेवलं होतं। लोन भेटतो तुम्हाला? लोन भेटायचं आता पहिले भेटायचं, आता बंद झालेले त्यांचं। आता बँकवाले पण आम्हाला पण तेच बोलतात का तुमची आमची आर्थिक परिस्थिती तशी म्हणजे पैसे देण्याची नाहीये। सदावर्तेच्यामुळे आता काय आता ते पहिलं बरं होतं एका हिशोबाला। मग सदावर्ते साहेबांमुळे बरं नाही। जर कर्मचाऱ्याच्या पगारातून जर 100% वसुली आहे तर त्याचं बँकेचं प्रगती वाटायचं कारण काय? तुम्हाला हा प्रश्न पडला की पगार नंतर होतो पण कपात पहिली होती ना, मग बँकेला तोट्यात जायचं कारण काय? तरी पण तोट्यात गेली बँक, कसं काय गेली? मग म्हणजे वरिष्ठांनी खाल्ला असेल किंवा पुढारी लोकांनी खाल्ला असेल त्याला। नाही 100% वसुली डब घाली याचा विषयच नाही। दरम्यान एसटी संप आंदोलनावेळी विरोधात असणाऱ्या सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकरांनीही एसटी कर्मचाऱ्यांसाठी जंग पछाडलं होतं। आझाद मैदानात मच्छरांचं साम्राज्य असूनही कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी प्रसंगी छातीवर गोळ्या झेलण्याचीही गर्जना दोघांनी केली होती। मात्र या अहवालाच्या दाव्यावर आता सत्तेत आलेल्या सदाभाऊ खोतांनी बोलण्यास नकार दिलाय। तर विरोधात असताना एसटी विलिनीकरणासाठी संप पुकारणाऱ्या गोपीचंद पडळकरांनी सत्तेत आल्यानंतर एसटी विलिनीकरण शक्य नसल्याचं याआधी स्पष्ट केलंय। योगेश बोरसेसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।